नमस्कार मंडळी. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. मित्रांनो, आजचा जो ट्विस्ट एपिसोड आहे तो तुमच्या खूप आवडीचा आहे. कारण अद्वैत हा पहिल्यांदा कलासाठी रोमॅन्टिक झालाय आणि आता त्याला कलाला प्रपोज करायचंय. तर प्रपोज कसं करायचं म्हणून अद्वैतने एक अतरंगी आयडिया शोधून काढली आहे. तर मग बघूयात की आजच्या एपिसोडमध्ये काय काय होतंय ते. आता आपल्या अद्वैतला कलाला प्रपोज करायचं असतं, परंतु असं तसं त्याला अजिबात प्रपोज करायचं नसतं. कारण 1.5 वर्षानंतर तो कलाला प्रपोज करणार असतो. 1.5 वर्षानंतर तो जागा झालेला असतो आणि त्याला हा मुवमेंट खूप स्पेशल बनवायचा असतो. म्हणून आता कलासोबत तो एक गेम खेळणार असतो. तर सगळ्यात पहिल्यांदा अद्वैतने आता एक गाडी आता गिफ्ट म्हणून रूममध्ये ठेवलेली असते आणि त्यासोबत एक चिठ्ठी सुद्धा ठेवलेली असते. आता कला येते नेहमीप्रमाणे रूममध्ये आणि ती ते गिफ्ट बघते. तिला वाटतं की वा, अद्वैतने माझ्यासाठी गिफ्ट घेतलंय. ती खरं तर शॉक असते की अद्वैतने पहिल्यांदा तिच्यासाठी काहीतरी घेतलेलं असतं, काहीतरी गिफ्ट घेतलेलं असतं. म्हणून कला खूप खुश असते आणि एक्सायटेड होऊन आता ती गिफ्ट उघडते. तर त्या गिफ्टमध्ये असतं काय तर गाडी. कला ती गाडी बघून शॉक होते आणि विचार करू लागते की अद्वैतने मला गाडी का गिफ्ट केली आहे, अद्वैतने मला ही खेळण्यातली गाडी का गिफ्ट केली आहे, म्हणजे काय संबंध ह्या गोष्टीचा. आणि मग त्यासोबत असलेली चिठ्ठी देखील ती वाचते आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं की आपली पहिली भेट खरंच खूप स्पेशल होती. असं म्हटल्यावर कला विचार करू लागते की अद्वैतला यातून काय दर्शवायचं आहे. याने ही गाडी मला पाठवली आहे आणि मला सांगतोय की पहिली भेट खूप स्पेशल होती. या व्यतिरिक्त काय आहे त्याच्या मनात मला तेही कळत नाहीये. मग आता काय करायचं. मग कलाच्या लक्षात येतं की अच्छा, म्हणजे अद्वैत मला क्ल्यू देतोय, तर म्हणजे सरप्राईज अजून दुसऱ्या जागी आहे आणि मला अद्वैत आता घुमवणार आहे. मग कला विचार करते की गाडी आणि आपली पहिली भेट या दोन गोष्टींचा काय बरं संबंध असू शकतो. मग कला खूप विचार करते. तिचा पूर्ण दिवस जातो त्या गोष्टीचा विचार करण्यामध्ये आणि ती त्याचा विचारच करत असते की अद्वैतला नक्की काय म्हणायचं, अद्वैतला काय म्हणणं असेल अद्वैतचं ह्या 2 गोष्टीतून. मग कलाला आठवतं की तिच्या पहिल्या भेटीमध्ये अद्वैत आणि कला ह्या दोघांची गाडी एकमेकांना धडकली होती. त्यातून कला खाली पडली होती आणि त्यातून त्यांचे जे भांडणं झाले होते त्या सगळ्या गोष्टी आता कलाला आठवू लागतात. मग कलाला समजतं की अच्छा, म्हणजे ही गाडी अद्वैतने यासाठी ठेवली आहे कारण आमच्या पहिल्या भेटीमध्ये आमचा गाडीनेच ॲक्सिडेंट झाला होता आणि खरं तर ॲक्सिडेंटमुळे पहिल्यांदा आम्ही भेटलो होतो. मग कलाला ही गोष्ट आठवते. मग कला आता समजून जाते की याचा अर्थ आपला दुसरा जो क्ल्यू आहे तो आपल्याला त्याच जागेवर भेटणार आहे. त्यानंतर कला लगेच तिथे जाऊन पोहोचलेली असते, त्या जागेवर जाऊन पोहोचलेली असते जिथे अद्वैत आणि कला हे दोघंही एकमेकांना पहिल्यांदा भेटले होते. कला आता इकडे तिकडे पुन्हा क्ल्यू शोधू लागते. तिला पुन्हा काही भेटतंय का, काही सरप्राईज आहे का, पुन्हा तिला काही सरप्राईज भेटतंय की काय, याच खुशीमध्ये ती असते. आता इकडे तिकडे शोधू लागते पण तिला कुठेही काही क्ल्यू मिळत नाही. मग आता या गोष्टीचा कसा काय छडा लावायचा की अद्वैतला नक्की पुढचा क्ल्यू काय द्यायचा आहे. आता तेथील प्रत्येक माणसाला विचारू लागते की तुमच्याकडे क्ल्यू आहे का, तुमच्याकडे क्ल्यू आहे का. काही लोक तर कलाला म्हणतात की कसला क्ल्यू आणि कुठला क्ल्यू, नक्की कुठल्या क्ल्यू बद्दल बोलतीये. काही लोकांना याबद्दल काहीच माहीत नसतं की क्ल्यू म्हणजे नक्की हिला काय म्हणायचंय ते. परंतु अद्वैतने तो क्ल्यू दिलेला असतो एका मडकी विकणाऱ्या माणसाकडे आणि त्या माणसाकडे चिठ्ठी असते जी कलाला वाचायची असते आणि कलाला त्या चिठ्ठीपर्यंत पोहोचायचं असतं. कला आता तेथील प्रत्येक दुकानदाराला विचारते आणि विचारत आता तो जो मडकी विकणारा असतो त्याच्याकडे ती येते. कला त्याला विचारते की दादा, तुमच्याकडे क्ल्यू आहे. म्हटल्यानंतर तो मडकी विकणारा असतो तो एक मडकं आता कलाच्या हातात देतो. कला त्यांना सांगते की अहो, मला मडकं नाही विकत घ्यायचंय, मला क्ल्यू हवाय, क्ल्यू. तेव्हा तो माणूस म्हणतो की हो, हा क्ल्यूच आहे. असं म्हटल्यावर कला म्हणते की हो का. कला आता ते मडकं घेते आणि बाजूला येते. त्यावेळी अद्वैत हा कलाच्याच मागावर असतो. कलाचे एक्सप्रेशन त्याला कॅच करायचे असतात. कला काय रिॲक्ट करते हे त्याला बघायचं असतं. त्यामुळे फक्त त्यामुळे तो कलाचा पाठलाग करत असतो. परंतु कलाला माहीत नसतं की अद्वैत तिच्या मागावर आहे. आता कला जेव्हा त्या मडक्यावर नीट बघते तेव्हा कलाला आता एक गोष्ट समजलेली असते. ते म्हणजे त्या मडक्यावर लिहिलेलं असतं की दुसरी भेट. आणि ते मडकं देखील एकदम छान सजवलेलं असतं आणि त्या मडक्यात असतात खोटे पैसे. ते बघून विचार करू लागते कला की ह्या सगळ्याचा नक्की काय अर्थ असू शकतो. म्हणजे दुसरी भेट आणि त्यामध्ये पैसे.
मडक्यामध्ये पैसे आहे नक्की याचा अर्थ काय असू शकतो, कला त्याचा विचार करत असते. आणि मग तिला समजतं की अच्छा, आमची दुसरी भेट झाली होती ते म्हणजे जगदंबा भांडारमध्ये, जेव्हा अद्वैत हा मूर्ती बनवण्यासाठी माझ्याकडे आला होता. त्याला एका रात्रीत मूर्ती बनवून हवी होती आणि त्यासाठी सोहमला घेऊन तो जगदंबा भांडारमध्ये आला होता. आणि जेव्हा मी त्याला मूर्ती बनवायला नाही म्हटलं, जेव्हा मी त्याचा आकडूपणा बघून मी त्याला बोलले, आमच्यामध्ये भांडणं झाली, त्यानंतर अद्वैत मला पैशांनी विकत घ्यायला निघाला होता. मला पैसे ऑफर करत होता, की तोंडावर पैसे मारत होता की किती पैसे हवेत तुला, काय हवेत. आणि त्यावरून मी खूप जास्त भडकले होते. या सगळ्या गोष्टी कलाला आठवू लागतात आणि कला दुसरा क्ल्यू सुद्धा अगदी व्यवस्थित ओळखते. कलाने दुसरा क्ल्यू ओळखलेला असतो. लगेचच ती जगदंबा भांडारमध्ये जाते. जगदंबा भांडार तर जळालेलं असतं, पण तरीसुद्धा त्यामध्ये क्ल्यू ठेवलेला असतो आणि तिसरा क्ल्यू आता तिला तिथेच मिळणार असतो. कला आता इकडे तिकडे तिसरा क्ल्यू शोधत असते. तिला जगदंबा भांडारमध्ये तिसरा क्ल्यू दिसतच नसतो, परंतु तिसरा क्ल्यू असतो तो म्हणजे देवी आईच्या फोटोच्या मागे. एक देवी आईचा फोटो तिथे ठेवलेला असतो आणि त्याच्या मागे तिसरा क्ल्यू असतो. मग कला खूप शोधते, सगळं दुकान शोधते, परंतु तिला तो क्ल्यू सापडलेला नसतो. शेवटी देवी आईच्या फोटोजवळ ती येते आणि म्हणते की काय चाललंय देवी आई हे अद्वैतचं, म्हणजे अद्वैत कधी असा गेम खेळेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि आज तो ज्या पद्धतीने खेळतोय ना, त्या पद्धतीने मला तर वाटते मी ज्या अद्वैतला ओळखते ना, तो अद्वैत हा नाहीच आहे. देवी आई, ह्या सगळ्या गोष्टी तूच घडून आणतीयस ना माझ्यासोबत. जे काही होतंय ते चांगलंय, मी मात्र खूप एन्जॉय करते या सगळ्या गोष्टीमध्ये, कला देवी आईला सांगत असते. आणि त्याच वेळी कलाचं लक्ष जातं देवी आईकडे. कलाला आठवतं की सगळं मी शॉप शोधलं, सगळ्या दुकानात शोधलं, परंतु क्ल्यू कुठेच भेटला नाही. आणि मग सहज आता देवी आईच्या फोटोजवळ इकडे तिकडे ती बघू लागते, तर तिला तिसरा क्ल्यू भेटलेला असतो. तिसरी चिठ्ठी भेटलेली असते आणि त्या चिठ्ठीसोबत आता एक मिठाईचा बॉक्स ठेवलेला असतो. मिठाईचा बॉक्सवरनं काहीतरी क्ल्यू असतो आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की आपली तिसरी भेट. आता आपली तिसरी भेट आणि मिठाईचा बॉक्स या गोष्टीचा काय संबंध असू शकतो, कला याचा अंदाज लावत असते. आणि मग त्यातून तिला समजलेलं असतं की अद्वैतची आणि माझी तिसरी भेट कधी झाली होती. ज्यावेळी अद्वैत आणि अद्वैतच्या घरचे हे नैनाताईला बघायला आले होते, त्यावेळी नैनाताई ही घरातून गायब झाली होती आणि तिला शोधण्यासाठी मी गेले होते. तेव्हा एका ठिकाणी मला ती भेटली होती, एका हॉटेलमध्ये मला ती भेटली होती आणि मग त्यानंतर मी तिला घरी घेऊन आले होते. आणि नेमकं त्याच वेळी अद्वैतने बघितलं होतं, तेही मला नैनाताईसोबत. आणि आईने त्यावेळी खोटं सांगितलं होतं की मी मिठाई विकणारी मुलगी आहे आणि आईने मला काही पैसे देखील काढून दिले होते. त्या ठिकाणी माझा खूप अपमान देखील झाला होता. मी त्या घरातली नाहीये, कशा प्रकारे मी एक सेल्स गर्ल आहे म्हणून माझी एक ओळख झाली होती. आणि यामध्येच कलाला आता तिचा पुढचा क्ल्यू सुद्धा मिळालेला असतो, तो म्हणजे तिच्या मावशीच्या इथे असणार असतो. त्यामुळे कला लगेचच आता तिच्या मावशीच्या घरी निघते. तिच्या मावशीच्या इथे गेल्यानंतर कला मावशीला पहिल्यांदा बेल वाजवल्या एकच प्रश्न विचारते की मावशी, चांदेकरने काय क्ल्यू ठेवलाय. असं म्हटल्यावर मावशी हसते आणि म्हणते की काय अगं कला, तू घरात तरी येशील, बसशील आणि मग मला विचारशील काय आहे ते, आणि तू डायरेक्ट दारातच मला क्ल्यू विचारायला लागली आहेस. अगं मावशी काय सांगू, हा चांदेकरना माझ्यासोबत गेम खेळतोय, मलाही यामध्ये इंटरेस्ट येतोय, म्हणजे माझा शेवट कुठे असणार आहे यासाठी मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे. त्यावेळी मावशी आता थोडी भावूक होते आणि कलाला म्हणते की कला, ज्या परिस्थितीमध्ये तुझं लग्न झालं होतं, खरंच ती परिस्थिती खूप अवघड होती. मला खूप मोठा प्रश्न पडला होता की आता तुझ्यासोबत काय होईल, तुझं कसं होईल. परंतु खरंच तुला अद्वैत सारखा एवढा चांगला नवरा भेटलाय. अद्वैतचा स्वभाव सुद्धा खूप चांगला आहे आणि बघ ना, तो तुझ्यासाठी असे सरप्राईजेस प्लॅन करतोय, असं तुझ्यासाठी क्ल्यू वगैरे तुला शोधायला लावतोय आणि खरंच त्याचं तुझ्यावर खूप प्रेम असणार आहे, त्याच्याशिवाय तो असं करूच शकत नाही, असं कलाला ती सांगत असते. कला म्हणते की हो ग मावशी, मलाही तसंच वाटतंय, परंतु चांदेकरने त्याच्या तोंडाने तर मला सांगायला हव्यात या सगळ्या गोष्टी. मावशी म्हणते की अगं, आता तो एवढं सगळं करतोय तर एक दिवस तुला कबूल सुद्धा करेल की त्याचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून. तर कला म्हणते की बघूयात मावशी, परंतु आता सगळ्यात महत्त्वाचा मला जो क्ल्यू आहे या घरामध्ये तुझ्याकडे, तो पहिल्यांदा क्ल्यू दे. मावशी आता कलाच्या हातामध्ये एक चिठ्ठी देते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की आज आपण दोघंही एकमेकांसोबत ज्या व्यक्तीमुळे बांधला गेलोय तो व्यक्ती.
कला आता विचार करत असते की असा कोण व्यक्ती आहे की ज्याने कलाला आणि त्याला आत्तापर्यंत बांधून ठेवलंय, आत्तापर्यंत संसार करायला भाग पाडलाय आणि आत्तापर्यंत कसा कवायना तोडका मोडका संसार आमचा त्याच व्यक्तीमुळे चालू होता. कला विचार करत असते आणि लगेच तिला उत्तर मिळतं की ऑब्व्हियसली आबा असतात ते. अद्वैतने आबांकडे तो फायनल क्ल्यू ठेवलेला असतो आणि त्याच क्ल्यूमध्ये सगळ्या काही गोष्टी कलाबद्दल त्याने सांगितलेल्या असतात आणि खऱ्या अर्थाने जे फायनल गोष्ट असते ती आबांकडे असते आणि त्यासाठी आता कला खूप एक्सायटेड असते. कला आता पटपट घरी येते. परंतु झालं असं असतं की आबा, अद्वैत आणि सरोज त्यावेळी आबांच्या रूममध्ये असतात. आता कलाला याबद्दल काहीही आयडिया नसते. त्या तिघांचंही बिझनेसबद्दल काहीतरी डिस्कशन सुरू असतं. त्यामुळे कला आता घरामध्ये येते आणि सगळ्यात पहिल्यांदा आबांच्या रूममध्ये जाते. जोरात दरवाजा उघडते. सगळेजण आता कलाकडे बघू लागतात. म्हणजे काय, आबा, अद्वैत आणि सरोज तिघही आता कलाकडे बघू लागतात. कला शॉक होते. तिघांनाही एकत्र बघितल्यावर थबकते. पण आबांना म्हणते की आबा माझा क्ल्यू द्या ना. असं म्हटल्यावर आबा म्हणतात की क्ल्यू. मग आबा हसतात, गालातल्या गालात आबा हसतात. तर सरोजला मात्र हा मॅटर कळत नाही. अद्वैतही हसत असतो. परंतु सरोजला कळलेलं नसतं की हे दोघं का हसताय आणि ही मुलगी कुठला क्ल्यू मागतीये. मग सरोज विचारते की काय, कसला क्ल्यू पाहिजे तुला. कला सांगू लागते की अद्वैत मला काही गोष्टींचे क्ल्यू देतोय आणि मी माझ्या फायनल एमपर्यंत येऊन पोहोचले आणि ते म्हणजे आहेत आबा. आबांकडे माझा शेवटचा क्ल्यू आहे आणि शेवटचा क्ल्यू मागण्यासाठी मी इथे आली आहे. असं म्हटल्यावर सरोज अद्वैतला विचारते की अद्वैत ही मुलगी काय म्हणतीये. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आई, ती बरोबर बोलतीये. ॲक्च्युली मी तिच्यासोबत एक गेम खेळतोय आणि त्या गेममधून मी तिला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि कहाणीच्या स्वरूपात ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर सरोज चिडते. सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत, या सगळ्या गोष्टी तू करतोय या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाहीये. अरे तू कोण आहेस अद्वैत? तू ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस. तू एक मॅनेजिंग डायरेक्टर आहेस आपल्या कंपनीचा, चांदेकर ज्वेलर्सचा, आणि तू ही फालतू कामं करतो. तू ह्या मुलीला क्ल्यू देत फिरतोयस आणि काय मला सांग, आत्तापर्यंत असे काय क्ल्यू दिलेत तू तिला. असं म्हटल्यावर सरोज आता कलाच्या हातामध्ये ज्या काही चिठ्ठ्या असते त्या सगळ्या चिठ्ठ्या आता घेते आणि वाचते. त्या चिठ्ठ्यांमध्ये जे क्ल्यू लिहिलेले असतात, ज्या गोष्टी असतात, पहिली भेट, दुसरी भेट, तिसरी भेट, चौथी भेट, हे जे काही त्याने लिहिलेलं असतं त्या सगळ्या गोष्टी बघून आता सरोजला खूप राग येतो. सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत, सिरियसली ह्या गोष्टी तू लिहिल्यात? अरे हे क्ल्यू तू वगैरे दिलेत आणि असा फालतू गेम तू हिच्यासोबत खेळत होता. मला तर या गोष्टीवर विश्वासच बसत नाहीये. तर अद्वैत म्हणत असतो की आई प्लीज माझं ऐकून तरी घे. तेव्हा सरोज म्हणते की अरे अद्वैत, ऐकून घेण्यासारखं आता काहीच उरलं नाहीये. मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. अरे तुला कळतंय का अद्वैत, ही मुलगी तुझ्यासाठी योग्य नाहीये म्हणून मी तिला तिच्यापासून डिवॉर्स घ्यायला सांगितला. या गोष्टीला तूही राजी झाला होता. तुझंही म्हणणं होतं या मुलीबद्दल की ती तुला कॉम्पॅटिबल नाहीये. तरी सुद्धा तू ह्या मुलीला क्ल्यू देत काय फिरतोयस. तेव्हा अद्वैत म्हणतो की आई, मला आमच्या नात्याला एक चान्स द्यायचा आहे. असं म्हटल्यावर सरोज म्हणते की कसला चान्स. अरे ही एक नंबरची स्टुपिड मुलगी आहे. तुला कळतंय का अद्वैत, एका छोट्या घरातून आलेली मुलगी आहे हिला वागण्याचा सेन्स नाही, बोलण्याचा सेन्स नाही, कुठल्याच गोष्टीचा सेन्स नाही. आतापर्यंत चांदेकरांच्या घरात ती आली आहे, असं कुठलं चांदेकरांच्या प्रतिष्ठेला शोभेल असं कामं हिने करून दाखवले. तसं पाहिलं तर माझ्या हिशोबाने हिने काहीही गाडा उचललेला नाही. मला मात्र ह्या मुलीचा फक्त आणि फक्त रागच येतोय आणि आता सध्या मी या गोष्टीमुळे शॉक आहे, कारण तू हिला दुसरा चान्स देतोय. मला हे विचारलंस का तू की तू हिला दुसरा चान्स देतोय ते. तर मग आबा आता सरोजलाच ओरडतात. सरोजला ते म्हणतात की सरोज अगं काय आहे हे, तुला काय वाटतं की सगळं काही तुझ्या मनासारखंच झालं पाहिजे का. मला माहिती आहे की अद्वैत तुझा मुलगा आहे, परंतु इतकं करशील का त्याच्यासाठी. अगं त्याला त्याचं ठरवू दे ना की त्याला कोणावर प्रेम करायचंय, त्याला नक्की कुठल्या नात्याला महत्त्व द्यायचंय. त्याला जर त्याचं कलासोबत असलेलं नातं जर पुढं न्यायचं असेल तर तू त्याला नाही थांबवायला पाहिजे. तू त्याच्यावर जबरदस्ती नाही केली पाहिजे. तू एक आई आहेस तर मला वाटतं की तू आईप्रमाणे राहिलं पाहिजे. चांगलं वाईट यातला फरक तू अद्वैतला समजून दे. नाही असं मी अजिबात म्हणणार नाही, कारण तू त्याची आई आहेस. परंतु शेवटी त्याला जे काही करायचंय ना ते त्याच्यावर सोड, कारण तो आता लहान नाही राहिलाय, तो मोठा झालाय, त्याचं लग्न झालंय, तो चांदेकर ज्वेलर्सचा एवढा मोठा बिझनेस सांभाळतो.
तर त्याला डोकं नाही असा भाग नाही आहे. त्याच्या डोक्याने त्याला करू दे, त्याच्या बुद्धीचा विचार करून त्याला जो काही निर्णय घ्यायचा आहे ना तो घेऊ दे. उगाच तू तुझे निर्णय त्याच्यावर लादू नकोस. सरोज म्हणते की आबा, तुम्ही प्रत्येक वेळी ह्या मुलीची साईड घ्या, प्रत्येक वेळी ह्या मुलीवरून माझ्याशी वाद घाला, मलाच तुम्ही बोला, या मुलीला कधी काही बोलूच नका. आणि ह्या मुलीसाठी तर खूपच छान आहे ना की घरातला मेन व्यक्ती म्हणजे तुम्ही ह्या मुलीचं ऐकता. ह्या मुलीने तुम्हाला चांगल्याच घोळात घेऊन ठेवलंय, त्यामुळे तुम्ही आमचं का म्हणून ऐकाल? आम्ही कुठे तुमच्या जवळचे आहोत, आम्ही कुठे तुमच्या घरातले आहोत? तुम्हाला फक्त आणि फक्त एकच मुलगी, तिचंच सगळं काही खरं वाटतं. आबा म्हणतात की सरोज अगं असं नाही आहे. कला देखील सरोजला सांगत असते की सरोज मॅडम, तुम्ही जसा विचार करताय तसं अजिबात नाही आहे. अद्वैत फक्त माझ्यासोबत एक गेम खेळत होता, त्या गेममधून तो मला गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत होता, या व्यतिरिक्त काहीही नाही आहे. तर सरोज म्हणते की मला तर त्याच गोष्टीचं जास्त आश्चर्य वाटतंय ना की अद्वैत ह्या सगळ्या गोष्टी करतो, म्हणजे हे क्ल्यू वगैरे देणं, हे फालतू गेम खेळणं, हे अद्वैतच्या ॲटिट्यूडमध्ये अजिबात पसंत नाही. अद्वैत कोण आहे? अद्वैत एक मोठा बिझनेसमॅन आहे आणि काय तर हा क्ल्यू देत फिरतो इकडे तिकडे, पहिली भेट दुसरी भेट म्हणून. मग सरोज खूप चिडलेली असते आणि कला काही बोलायला जाणार तेवढ्यात सरोज तिचा खूप अपमान करते. सरोज तिला म्हणते की काय चाललंय ग तुझं? तुला या घरात ठय्या मांडून बसायचंच आहे का? अगं काय चाललंय? कधी निघणार आहेस या घरातून? अजून किती स्वतःचा अपमान करून घेणार आहेस? एक नंबरची स्टुपिड मुलगी आहेस तू. आज मी तुला सांगते, आणि तुझी लायकी पण नाही आहे की तू अद्वैतची बायको म्हणून या घरामध्ये वावरशील. म्हणून तर अद्वैत तुला डिवॉर्स देणार होता. तुमच्यामध्ये कुठलीही गोष्ट साम्य नाही आहे. दोघंही एकमेकांना अजिबात पूरक नाही आहात. तुम्ही दोघं म्हणजे वेगवेगळी टोकं आहात. तुमच्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा साम्य नाही आहे. माझा अद्वैत खूप स्मार्ट आहे, टॅलेंटेड आहे, त्याचप्रमाणे तू किती मूर्ख आहेस, बावळट आहेस. माझा अद्वैत एवढा मोठा डील पार करतो. तुला काय जमतं? तुला काय गोष्टी जमतात? माझा अद्वैत परफेक्शनिस्ट आहे आणि तू काय वेंधळी आहेस. अशी कुठली गोष्ट आहे ग तुझ्यामध्ये की तू चांदेकरांची सून म्हणून तोरा मिरवू शकते? निदान तुला चांदेकरांप्रमाणे राहता तरी येतं का? एकदा तुझी साडी बघ, एकदा तुझे दागिने बघ. गावंढळ राहते नेहमी. चांदेकरांची सून अशी असते का? चांदेकर त्यांच्या सुनांना काही देत नाही का? चांदेकरांकडे संपत्ती कमी आहे का की तू अशी राहतेस? तुला एकदा तरी कुटुंबाच्या इज्जतीबद्दल कुठलाही प्रश्न पडला की अशा साड्या घालून, असे दागिने घालून, अशी फालतू फॅशन करून तू घराबाहेर पडतेस, त्यांनी आमचं किती नाक कापलं जातं, या गोष्टीचा तुला काही अंदाज आहे? अगं पण तुला तर बदलायचंच नाहीये ना, कारण तू कोण? तू कला आहे ना, स्वाभिमानी कला. तुला साड्यांना हात लावायचा नाही, तुला महागडे दागिने घालायचे नाहीये, तुला फॅशन सेन्स जपायचा नाहीये. आणि हे सगळं कोणासाठी करायचंय तुला? तुझ्यासाठी, तुझ्या स्वाभिमानासाठी. परंतु काय, अद्वैतच्या स्टेटसचा एकदा विचार केलाय? चांदेकरांच्या स्टेटसचा एकदा विचार केलाय की तुझ्या ह्या राहण्यामुळे आम्हाला किती प्रॉब्लेम होत असेल, किंवा लोक आम्हाला नावं ठेवू शकतात तुझ्यामुळे? या गोष्टीचा अंदाज तरी आहे का तुला? कला आता खाली मान घालून हे सगळं ऐकत असते, कारण आता सरोज तिला काहीही बोलायला लागलेली असते आणि कलाला ती म्हणत असते की कुठून तुझा आणि अद्वैतचा जोडा शोभून दिसतो ग? अगं तू अद्वैतला पुरेशी पण नाहीये. अगं अद्वैतच्या तू नखाची सुद्धा सर नाहीये. माझा अद्वैत बघ कसा आहे. दिसायला पण तो तेवढाच हँडसम आहे, कामामध्ये पण तो तेवढाच उत्तम आहे, सगळ्या गोष्टींमध्ये एकदम परफेक्ट आहे. आणि तुझ्याकडे जर बघितलं ना तर बघ तुझ्याकडं, स्वतःच जरा स्वतःमध्ये झाकून बघ की काय आहे तुझ्यामध्ये. तू माझ्या अद्वैतला शोभते का तरी? कलाला खूप वाईट वाटतं. कला आता तिथून रडत निघून जाते. पण आता अद्वैतला सरोजचा खूप राग आलेला असतो या गोष्टीसाठी की दिवसभर कलाला त्याने क्ल्यू दिलेले असतात, दिवसभर तिला खुश करण्याचा प्रयत्न केलेला असतो, परंतु सरोजने मात्र सगळ्याच गोष्टींची वाट लावलेली असते. सरोजने सगळं काही विस्कळीत केलेलं असतं. अद्वैतला सरोजचा खूप राग आलेला असतो आणि अद्वैत आता तोंडावर सरोजला म्हणतो की आई तू असं नव्हतं बोलायला पाहिजे खरेशी. असं म्हटल्यावर सरोज म्हणते की अद्वैत, या गोष्टी तू बोलतोय, तू मला उलटी उत्तरं देतोयस का? तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही आई, मी तुला उलटी उत्तरं देत नाहीये, परंतु तू कलाशी असं नव्हतं बोलायला पाहिजे. म्हणजे तिच्याबद्दल, तिच्या फॅशनबद्दल, तिच्या साड्यांबद्दल, तिच्या स्टाईलबद्दल तू असं तिला नव्हतं बोलायला पाहिजे. असं बॉडी शेमिंग करणं कोणालाही आवडणार नाही. कोणालाही आपल्याबद्दल असं बोललेलं कधीच आवडू शकत नाही. आणि तू तिच्यासोबत जे बोलली आहे ते फार चुकीचं आहे. त्यामुळे खरंच ती खूप हर्ट झाली असेल.
सरोज म्हणते की अद्वैत, अरे काय बोलतोयस? ती जर हर्ट झाली आहे तर तुला काय इतका फरक पडतोय आणि तू काय एवढा मरतोय तिच्यासाठी? तेव्हा अद्वैत म्हणतो की आई, तो प्रश्न नाही आहे, परंतु मला तू जे हे काही वागली आहेस ना आत्ता, ते मला अजिबात आवडलं नाही आहे. आई, आजकाल मला एक खूप मोठा प्रश्न पडतोय की तू नक्की माणुसकी जपते की नाही. कारण मी जर माझ्या आईला बघितलंय तर माझी आई अशी कधीच नव्हती. तिच्यासाठी माणुसकी खूप महत्त्वाची होती. परंतु खरेच्या बाबतीत मी डे 1 पासून एक गोष्ट बघतोय की तू मात्र खरेच्या बाबतीत माणुसकीसुद्धा जपत नाही. मला माहिती आहे की तुला तिचा खूप राग आहे, तुला तिचा खूप राग येतो, परंतु तरीसुद्धा मला असं वाटतं की तू माणुसकी तरी तिच्यासोबत जपायला पाहिजे, माणूस पण जपायला पाहिजे. एक माणूस आहे ती म्हणून तिला समजून घ्यायला पाहिजे. मला पण खरेचा रागच होता ना आधी, मीही तिचा रागरागच करत होतो. त्यातल्या त्यात ती माझ्याच रूममध्ये झोपत होती. सगळ्या आमच्या गोष्टी एवढ्या असताना सुद्धा मी तिला कायम त्यावेळी माणुसकी म्हणूनच समजून घेतलंय. तिच्यामध्ये मी एक माणूस बघितलाय आणि त्या माणसाला मी समजून घेतलंय. परंतु आई, तू आता माणुसकीसुद्धा विसरून चालली आहे आणि या गोष्टीमुळे मी खरंच खूप शॉक आहे, असं म्हणून अद्वैत तिथून निघून जातो. सरोजला मात्र चांगलंच ते झोंबलेलं असतं, कारण अद्वैत तिच्यामध्ये माणुसकीच नाही आहे असं म्हटलेलं असतं. सरोजला कळलेलं असतं की अद्वैत काय आता आपल्या तालावर नाचणार नाही. तो आता ह्या कलाच्याच मागे मागे पळतोय, तो आता ह्या कलालाच भाव देणार. म्हणून आता अद्वैतला खूप टेन्शन आलेलं असतं आणि जो चौथा क्ल्यू असतो तो आबांकडेच असतो आणि तो क्ल्यू आबांकडेच राहिलेला असतो. आता तो क्ल्यू नक्की काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला उद्याचा पार्ट 2 बघावा लागेल. मित्रांनो, आजचा हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि सोबतच आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा. धन्यवाद.